आज अतिक्रमणाच्या नावावर जे अतिक्रम तोडण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण आजची माहिती काय द्याल? काही नाही सर, ते आम्हाला कुठली सूचना नाही, कुठलं काही पत्रक नाही किंवा येऊन पण सांगितले नाहीत. आज आले ते ना, ते आनंदराव पुयड म्हणून त्यांचं नाव आहे सर. ते आल्यानंतर त्यानं म्हटले की हे तुमची अतिरेकची जागा आहे आणि ते आम्ही म्हणलं बाबा आम्ही हे खाली करून देऊ तुम्हाला, काही विषय नाही, कारण का आम्हाला याचे पैसे आले, सगळं आलं. पण त्यानं सूचना अशी दिली, ठीक आहे आम्ही हे थोडं खड्डा करतो आणि नेम प्लेट पाडले त्यानं आमचं आणि पाडून टाकू नये की नाही. मग म्हणले 2 दिवसाची तुम्हाला मुदत देतो आणि 2 दिवसाच्या बाद आमच्याकडे रेकॉर्डिंग पण आहे, त्यांची बोललेली रेकॉर्डिंग आहे आनंदराव पुयडची. 2 दिवसाच्या नंतर मग काही दिसू नये. तर आम्ही म्हणलं ठीक आहे सर. आणि त्या 1 घंट्यामध्ये आम्ही की नाही वेल्डर वगैरे सगळं बोलून घेतलो, ते सगळं काढून टाकायसाठी सगळे माणसं बोललो. तरी पण ते काय केले, चौरंगा पाटीपर्यंत गेले आणि अजून परत आले सर. परत येऊन आम्हाला न सांगता, सूचना नाही, कुठलंच काही नाही, आले, बुलडोझर लावले पूर्ण. आता तुम्ही पाहू शकता या माझ्या धाब्याशी काय हालत केली काय नाही सर. अतिरेक आणि फक्त या पुऱ्या रोडवर फक्त माझ्याच धाब्याशी अतिरेक केले सर त्याने. आणि सगळ्यात लास्ट आपल्याला काय म्हणायचं, हे जे कृत्य केलेले ते जाणून बुजून केलेलं आहे सर. हे पुरं टोटल जाणून बुजून केलेलं आहे. कारण का हे हिंगोलीच्या लास्टला धाबा येते आणि माझी शेती संपली की जिल्हा हिंगोली लागते सर. हे नांदेड पासून येणं चेक करता आले, नांदेड पासून कोणतीही पार्टी काढलेली नाही, तुम्ही बघू शकता, चेक करू शकता सर. आपल्याकडे तसे पुरावे आहेत? हो आहेत सर. मी पुरी शूटिंग करून आणलो टोटल पुऱ्या धाब्याची. नांदेड पोहोचतो, हसना पोहोचतो केलो सर. एकही कोणाचं बी एक नाही, नेम प्लेट सुद्धा काढलेलं नाही सर. आले आणि माझ्या धाब्याची काय नासणूक केली काय नाही ते तुमच्या कॅमेऱ्यामध्ये येते, तुम्ही पहा. अशी अतिरिक्त आम्हाला काही म्हणजे नाही, असं दादागिरी झाली सर हे प्रशासनाची. हे रोडवाल्याची म्हणा की प्रशासनाची म्हणा, काय म्हणा, ते बघा ना ते किती आहे लुस्कार. राजकारण आहे असं वाटते का? हा, राजकारणचा काही विषयच नाही, हे जाणून बुजून आहे, वैयक्तिक आहे सर. हे त्या आनंद पुयडचं वैयक्तिक आहे. त्या कोण काय म्हणलं हे मला माहित नाही. अंदाजा किती नुकसान झालं असेल? पहा ना तुमच्या समोरच आहे ना सर. अंदाजा 8 ते 10 लाखाचं नुकसान आहे सर. त्याच्यामध्ये सीसी कॅमेरे आहे सर, डिजिटल बोर्ड आहे सर, त्याच्यामध्ये एसी वगैरे आहे, पुरं कॅमेरे आहेत, सगळं लाइटिंग, शोची लाइटिंग, जे काय ते तुम्हाला माहित आहे. पुराणा धाबा अंबाईचा काय आहे आणि आता काय आहे ते तुम्हाला माहित आहे सगळ्यांनाच. कारण का फेमस धाबा आहे आमचा. आपण नुकसान भरपाईची मागणी करणार आहे? हो, केस करणारच आहे ना सर, मागणी करणारच आहोत, काही विषय नाही. पण हे असं जाणून बुजून हे बरोबर नाही सर.